काही करोडो रुपयांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस असोत किंवा 12 कोंबड्यांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस, फिक्सिंगचे प्रयत्न सगळीकडे होताना दिसतात. बघूया अशीच एक मॅच जी खेळायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवले हास्य खेळाडू. कोकण आपला तसा. नमस्कार, मी कॉमेंटेटर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो कोंबडी चषक 2022 मध्ये. तर हा अंतिम सामना जो जिंकेल त्यांना मिळणार आहेत 11 कोंबड्या. आणि समोरासमोर 2 तुल्यबळ संघ, 11 बाबूराव झिंगे झिंगे विरुद्ध सुपळवाडी परसव टीम सुपर टीम. आणि या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात 6 चेंडूत 2 धावांची गरज आहे. आणि सुप्टी संघाचे 2च गडी शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईकला आहे सुप्टी संघाचा कर्णधार सर्वे सर्वा पशा खांडेकर. उभा आहे सचिन सारखा, हेअरस्टाईल केली आहे MSD धोनी सारखी. आणि दिसतोय फुगत घातलेला संजय दत्त सारखा. आणि त्याची साथ देतोय स्ट्राईक वर आहे स्ट्राईक वर आहे तो माणूस काय महत्वाचा नाही आहे, कारण पहिल्याच पानावर त्याची गटली विंगेत आहे. मी तर म्हणतो कटआउट लावला असता तरी चाललेला. तर आता हा रोमहर्षक सामना सुरू होतोय. हो भोजनेनू या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ओमकार भोजने. भोजनेनू त्याला या ताबा घ्या तुमचा. माझा संपलेला आहे. ताबा घेतलेला आहे. बरं चला बॉलिंग कोण करतोय? मी आणि गोलंदाजीसाठी आलाय 11 बाबूराव झिंगे झिंगे यांच्याकडून गौरव मोरे. या अंपायर राईट आर्म ओव्हर द विकेट काय समजली? या अंपायर राईट आर्म ओव्हर द विकेट काय समजली? बाय गे. या ठिकाणी आता 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा अंतिम सामना आणि दुसरा गौरव मोरे आणि कोकणी भाषा यांच्या पकडापकडीचा सामना. माम्या वसाडा जो बॉल फेकून मारेल ना गोल गोल विरेजेल काय समजलं? राईट आर्म ओव्हर द विकेट. अरे मेलास तू राईट आर्म ओव्हर टाक नाही तर आयटम ओव्हर टाक. टाक 2 रन मारतोय बघा आमचा चिकना कसा. चल हे वसाडा जिंकण्या फास्ट टाकू की स्पिन टाकू रे? अंडरआर्म नागचे अंडरआर्म. आ बॉलर મને ઓળખતો નથી, એને ખબર નથી મારી બેટિંગ. તું હવે જો કેવો શોટ મારું છું જો. શું થયું? શું થયું नाही शी થયું. गुजराती माणसांनी कोकणात पण जागा घेतला नाही. या सगळ्याचा सिम्बॉलिझम म्हणून हा गुजराती बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे. याला कोकणी भाषा येतच नाही. त्यात ती आधीच गौरवच्या ताब्यात दिलेली आहे. ए खायू खेळ आता. याला 2 रन हवेत. चिकना 2 रन हवेत. 6 चेंडूत 2 धावा. बॉलिंग घाबरला मुदत टाक. जातोय बघ. बॉलिंग मार्कवर आहे गौरव मोरे. राईट आर्म ओव्हर पंचांच्या डाव्या बाजूने टाकतोय चेंडू. काय तिकडे काकासला भेटायला चाललायस? बॉल इकडे कोणाला खेळायला घेऊन आलाय खेळणार. हा कसा आवडत आता बघ. तुम्हाला नाही कळत सांग. तुम्ही आमच्याच वाडीत लाव ना आपली पोरा एक आउट मग आउट होतात तर मग मी आउट नको देऊ. मी येलो खेळणार. वाईट खेळायचा पण एवढा जमत नसेल क्रिकेट तर घरी जावा तुम्हाला कोयबा आणून देतो. खेळणार क्रिकेट
भजनांनो असं काय करता काय? हा, आपल्या वाडीतली पोरं आउट होत मग ताच मी सांगतोय. सगळा तुमच्या हातात हा. काय दिलं वय माझ्या हातात? त्यांच्या हातात बॉल आहे, तुमच्या हातात बॅट आहे, माझ्या हातात काय दिलं वय? हा? भजनांनो, काहीतरी करा, काहीतरी करा. मी केल्यावर मला देणार आहो काय रे? हा, काहीतरी करा. तुम्ही जिंकला की ते कोंबड्या घेऊन जाल मिरवत, मला काय देणार आहो? तुम्हाला कोंबड्यांची अंडी देता, सगळी अंडी घ्या. अंडी देणार आहो मला? अरे खोराड्यातनं कोंबडी बाहेर आल्यानंतर तिच्याकडे लॉलीपॉप म्हणून बघणार तुम्ही. अंडी देत पण त्या कोंबड्या जिथे ठेवणार आहो काय? हा, जिंकला कापल घेऊ बाजार. 2 कोंबड्या तुमका देतो, बस आता तरी बोला. 5 दे, चल तुझा माझा नाही 5 दे. दंडन हा? दंडन, पण आता सांभाळून तू घ्या. आता फक्त बघ भोजने काय करतो आता बघ. है ना? आणि ते मध्ये छोटस स्किट झाल्यानंतर सामना सुरू होतोय आणि आता येतोय सुप्टी संघाचा शेवटचा गडी. आता याला काय म्हणावा? बॉलर म्हणावा, बॅट्समन म्हणावा की रिजेक्ट झालेला विषय म्हणावा? जाऊ दे, नाव आहे तेच घेतो कारण विशेषण सापडत नाही. तर मैदानात येतोय बेटकरांचा श्रम्या. घाबरू नको, मेला सगळा तुझ्या हातात. आज शेवटचा खेळाडू असतो. ए पश्या, खेळेल काय हा? तर बघ खेळशील काय? खेळायला प्रॉब्लेम नाही तसा. नांगराचा दांडकू धरलाय मी, पण हा विषय थोडा वेगळा आहे. कांडेकरा मला सांग कसा धरायचा ती मेफल कुठनं, नाही तर काय खुटा खाली राहायचा आणि कंदाल व्हायची ऐन टायमाला. आणि तसं काय नाही आहे, नंतर माझ्या नावानं मिटिंग नको भावकीत. ह्या अशा लोकांना खेळवून मला तू कोंबड्या देणार आहेस? आग लागली आहे तोंडाला नाही ती. हा, सांगत होतो मला घे म्हणून, आता बघ काय ता. अरे त्याची डुक्कर रिक्षा हा. आहे, आम्ही सगळे त्याच्या रिक्षात नाही येतो म्हणून घेतलंय त्याला. त्या रिक्षाच्या नादात कोंबड्या दिल्याचं काय? मेला आहे बघ श्रमेश, बाकी सगळा मरू दे, फक्त टच कर निप्पल. हा, नाही ताकदलं, पण टच कुणाला करायचा आहे? आयसीच्या भावाला टच कर, टच कोणाला करायचा आम्हाला काय तो? अरे अंपायर त्याची गर्लफ्रेंड बोलली यो टच करत नाही म्हणून. तू स्वतःला शाना समजतोय ना? काय रे? याला शाना समजू नका. एका बोटीत सगळ्या भाषांना बसून त्या बोटीला भोग पडून पलतो की नाही बघा नंतर. ह्याका समजून ठेवा, ह्याका समजून ठेवा. आधी सांगितलंय मी. एक ह्याका समजून मिनिट. ठेव. त्याला पण सांग बोलायचं नाही. प्लेयरने एकमेकावर स्लेक्सिंग करू नये. मेला स्लेक्सिंग नाही स्लेसिंग बोलतात त्याला. चला सामना सुरू करा. 5 चेंडूत 2 धावांची ए गरज. भावा, फक्त टच कर निप्पल, बाकी मी गौरव संपवतोय मोरे match. राईट वर मारा करेल. गेला घाबरत हातात नाही. पावला करून चेंडू टाकलेला आहे. चल, 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 चल. अकरा बाबूराव जिंके. अकरा बाबूराव जिंके. कायलं? नाशिक आर्चिस माचिस शिफ्ट होती 700. पॅकअप गॅरंटी नाही पॅकअप. हो अंपायरांनो, कॉमेडीची गटली बांधल्यानंतर ही कसली शिंक आहे ती सांगा आता. नो काल मी त्या महालावर मासे पकडायला गेलेला ना, तर चारी बाजून पाऊस सगळं भिजला, त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या असे ना. तर चला बॉल टाका. ओ चल बॉल टाका. एक मिनिट, बॉल काढा का? अरे आऊट झालाय तो, आला नाही. कॅच पकडला सावत्याला आता. बॉल धरलाय. कंदी कंदी म्हणजे मी नाही बाबा घेतला. अरे मी त्या शिंकत होता त्याच्यामुळे मला लक्षात नाही, पण आणि मी बघितलेलं नाही. चला बॉल टाका. पण नाही कॅच पकडला नाही मी. प्लेअर स्वतः सांगतोय. मी सांगतो प्लेअर आऊट आहे. प्लेअर स्वतः बोलतोय कॅच पकडले. मी स्वतः बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी आउट कसा दे. बरोबर आहे. अंपायरने बघितलं ना आउट कसला. अरे सरळ चिडता तुम्ही लोक. काय तू माझ्यावर आरोप करू शकत नाहीस. कसं काय? याला काय तर सांगा. अंपायर वर गैरवर्तन करायचं नाही. अंपायर बोललाय ना फायनल. अरे आऊट आहे ना हा. जोपर्यंत मी बघत येईल ना तोपर्यंत आउट येणार नाही. नाही लक्षात मी त्यांना ठेव, सांगत बाबा. होतो मी आउट झालोय, पण ते ऐकत नाहीयेत. आता बोल. आता कोणी काय सांगू दे, मी अंपायर आहे ना.
सगळं मला नियम माहित आहेत कळलं असं काही लिहिलेलं नाही आहे माझी विवेक बुद्धी मला सांगेल तेव्हा मी सांगणार कळलं सगळं समजलं चला, चला, खेळ सुरू करा. सगळा मुद्दाम चाललाय. शांतपणे बोल तू. हा? शांतपणे बोल तू हे दे बॉल दे टाक बॉल दे मस्त गौऱ्या. तू बघितलं ना? आता बघ तू पुन्हा एकदा गौरव ए, मोरे मार. बेकार! तू गेला आता आवाज चढू नका आधी सांगतोय मी काय म्हणते ते? सगळ्या भाषांचा मावा करून थुकायचा बाकी राहिला फक्त तू हे मला शाळा म्हणतोय लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नाहीतर वैभव दादाला मटेरियल मिळेल. गौऱ्या बिंदास हे बघ, घे. काय मी रनअप घेतला आहे बघ. उडी मारली हे बघ हे बॉल टाकला बघ अरे लेस बांधू दे थांब. अरे लेस बांधू दे अरे लेस बांधू दे थांब. चला खेळा हा, चला 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 बॉल टाका. अरे आउट होता अरे आउट आहे ना हिट विकेट आहे तो अरे कधी बसला आउट आहे करता आपण मला दिसत नाही कसा भिकाऱ्या बक्षीस दिसल ना म्हणजे हा इकडे काय करतो खाली बसून तर माझ्या सॉक्स मध्ये काहीतरी हुलहुलला म्हणून खाल्ला. काय बोलला काय नाही उघडून बघितलं तर आतमध्ये माझी करंगली दुसऱ्या बोटाला घासत होती. चिडता जरा पटकन खेळा. तुम्ही बघितलं नाही पण माझ्या तुला फलकुटण्या आधी सांगते, socks मध्ये खेळवीन तुला. हे बघ हे सांगते तुमचा player. काय बोला बोल परत बोल ए, पैसे ये त्याला सांग नीट खेळायला तर कोंबडी वाढायला लक्षात ठेव. औषध खावराने चिटिंग चालू आहे काय? हा बोला कोंबडी वाढेल म्हणून मी ऐकलंय हे कानावरची झडपा बाजूला काढ. हा? थंडी वाढेल म्हटला जास्त उशीर केला तर कोंबडी वाढेल काय वासाड्या मला कोंबडी आणि थंडी मध्ये फरक कळतो काय आहे रे फरक? हा आणि तू जा- इकडे तू तू ना तुझी ना ठीक आहे ठीक आहे बघू कळलं ना मॅच संपू दे फक्त तू बघायचं फक्त. तू आणि मी आहे तू बघशील ह्याला सोडायचं नाही याला सोडता मी चल चल वासाड्याला. लवकर झपरी आहे. चल चल हा? आणि लक्षात दोन- ठेव. अरे वासाड्या काय समजली तू पण लक्षात ठेव दोन धावांची गरज. गौरव मोरे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर माराकडे 7-8 पावलांचा रन अप. गौरव मोरे पंचांना क्रॉस केलेला चेंडू टाकला. आउट बॉलच टाकला आउट कसला ता नाही तू आउट झालास. मी कसं काय आउट झालो तू स्टम्पच्या बरोबर मध्ये मी याला खाली उभारून कसं मी होईन आउट तू स्टम्पच्या मध्ये होतास LBW झालास खाली राहून कसं LBW होईन झालास पण पण काय केलंस हा खरं सांग काय केलं बघ काय केलंस काय नाही केलं तुम्ही मला 5 कोंबड्या देतो बोललो ना ते म्हटलं जिंकलो का 11 कोंबड्या घेऊन जा आणि वरती एक तुरेवाला कोंबडा पण देणार म्हटलं. बेटकर रिक्षा काढ कुठे जायचं याचा तुरा ठेचायचा आहे हो खांडेकर अहो, अख्खी मॅच कोंबड्यामध्ये गेली. याला पण घ्यायची पण अंडी फोडायची क्या बात है काय रंगला सामना वा जी हुजूर मस्त. सिद्धू सामना तर बहारदार झाला रंगतदार झाला इंटरनॅशनल मॅचचा फील होता आणि माका लयच आवडला म्हणजे मी पण कोकणातलाच आहे आणि ही भाषा जेव्हा जेव्हा ऐकतोय घराकडे कमी बोलतोय पण जेव्हा जेव्हा ऐकते माका लय बरं वाटतं आणि तुझी कॉमेंट्री यार कमाल होती यार ते 2-4 गोष्टी तर धमाल होत्या कॉन्सेप्ट मस्त होती आणि ओव्हरऑल खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता मजा आली बहारदार क्या बात आहे. सई खमंग परफॉर्मन्स होता प्रत्येक टीम मेंबर तोडीस तोड होता. गौऱ्या मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला कॅरेक्टर पहिली 7 वाक्य असतं नंतर नंतर फिल्टर पाडा पण गौऱ्या तुझ्या बिनधास्तपणाला आणि तुझ्या या ॲटिट्यूडला माझा सलाम आहे आणि तोच ॲटिट्यूड मला खूप आवडतो. फार मजा आली तुला असं बघताना पुन्हा एकदा आणि बोलताना सुद्धा कडक परफॉर्मन्स.